नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक अशी जबरदस्त अपडेट बघणार आहोत, जी 5 PSU बँकवर आलेली आहे. आणि मित्रांनो, ही अपडेट रिपोर्टच्या थ्रू येत आहे. तर चला बघूया कोणती आहे ही अपडेट आणि कोणत्या 5 बँक्सवर ही अपडेट आली आहे. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया. तर मित्रांनो, इथे तुम्ही हेडिंग वाचू शकता. PSU बँक शेअर राईज अमिद रिपोर्ट ऑफ गव्हर्नमेंट स्टेक सेल, इंडियन ओव्हरसीज बँक पंजाब अँड सिंध बँक अमॉंग टॉप गेनर्स. तर चला या अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, CNBC आवाजच्या रिपोर्टनुसार सरकार पुढील 6 महिन्यात क्वालिफाईड इन्व्हेस्टमेंट प्रोसेस म्हणजे QIP आणि ऑफर फॉर सेल म्हणजे OFS द्वारे 5 पब्लिक सेक्टर बँकांमधील 20% पर्यंतचा हिस्सा विकणार आहे. आणि मित्रांनो, या 5 पब्लिक सेक्टर बँकमध्ये युको बँक, बँक ऑफ महाराष्ट्र, इंडियन ओव्हरसीज बँक आणि मित्रांनो, इथे हा करेक्शन आहे. इथे इंडियन ओव्हरसीज बँक आहे. थोडी इथे प्रिंटिंग मिस्टेक आहे. आणि मित्रांनो, या 5 बँकामध्ये सेंट्रल बँक ऑफ इंडिया आणि पंजाब अँड सिंध बँकचे नाव इन्क्लूड आहे. आणि मित्रांनो, जर आपण अपडेट पुढे बघितली तर रिपोर्टमध्ये पुढे म्हटले आहे की PSU बँकांमधील हिस्सा विकून रेज केलेले पैसे बँकेच्या स्वतःच्या गरजांसाठी वापरले जातील. याच योजनेसाठी सरकारची डायव्हेस्टमेंट डिपार्टमेंटमध्ये मर्चंट बँकर्सची हायरिंग प्रोसेस फायनल स्टेजमध्ये आहे. आणि मित्रांनो, हे जे गव्हर्नमेंट आपली PSU बँकमधून हिस्सेदारी सेल करत आहे, याच्या मागचे एक कारण मित्रांनो, सेबीचा नियमसुद्धा असू शकतो. मित्रांनो, सेबीचा असा नियम आहे की कोणत्याही कंपनीमध्ये प्रमोटर्सची जास्तीत जास्त 75% हिस्सेदारी असू शकते. आणि मित्रांनो, या 5 PSU बँक्स अशा आहे ज्यामध्ये प्रमोटर्सची हिस्सेदारी 75% पेक्षा जास्त आहे. आणि मित्रांनो, सेबीचा हाच रूल फॉलो करण्यासाठी देखील सरकारला ही आपली हिस्सेदारी विकावी लागणार आहे. तर मित्रांनो, सगळ्यात पहिल्या बँकचे नाव आहे युको बँक. आणि मित्रांनो, अवेलेबल डेटानुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 90.95%, FISची होल्डिंग आहे 0.44%, DISची होल्डिंग आहे 5.36% आणि पब्लिकची होल्डिंग आहे 3.26%. आणि मित्रांनो, या कंपनीमध्ये डिसेंबर क्वार्टरमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग होती 95.39%, जी कमी झाली आहे. म्हणजे इथे सुद्धा प्रमोटर्सने आपली हिस्सेदारी सेल केली आहे. आणि मित्रांनो, इथून अधिक या कंपनीच्या प्रमोटर्सला जवळपास आपली 15% हिस्सेदारी सेल करावी लागेल सेबीचा नियम फॉलो करण्यासाठी. आणि मित्रांनो, जर आपण या कंपनीचा परफॉर्मन्स बघितला तर फायनान्शियल इयर 2025 मध्ये या कंपनीचा रेव्हेन्यू आहे 25,067 कोटी रुपये, जो मित्रांनो लगातार वाढत आहे. 2022 मध्ये बघू शकता, 2023 मध्ये बघू शकता, 2024 मध्ये बघू शकता. आणि मित्रांनो, जर तुम्ही नेट प्रॉफिट सुद्धा बघितला तर तो पण लगातार इन्क्रीज होत आहे. पहिले मित्रांनो, युको बँक ही नेट लॉसमध्ये होती, नंतर 167 कोटी रुपयाच्या प्रॉफिटमध्ये, नंतर 930, नंतर 1862, नंतर 1654 आणि आता जवळपास 2500 कोटी या कंपनीचा नेट प्रॉफिट आहे फायनान्शियल इयर 2025 मध्ये. आणि मित्रांनो, दुसऱ्या नंबरची कंपनी आहे बँक ऑफ महाराष्ट्र. आणि मित्रांनो, अवेलेबल डेटानुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे
1.60%, FISची होल्डिंग आहे 1.72%, DISची होल्डिंग आहे 10.67% आणि पब्लिकची होल्डिंग आहे 8%. आणि मित्रांनो, या बँकला सेबीचा नियम फॉलो करण्यासाठी जवळपास 5% हिस्सेदारी विकावी लागेल. आणि मित्रांनो, जर आपण या बँकचा परफॉर्मन्स बघितला तर मित्रांनो, या कंपनीचा रेव्हेन्यू लगातार इन्क्रीज होत आहे. फायनान्शियल इयर 2021 मध्ये होता 11,869, नंतर 13,000, नंतर जवळपास 16,000, नंतर 20,500 आणि आता फायनान्शियल इयर 2025 मध्ये या कंपनीचा रेव्हेन्यू आहे जवळपास 25,000 कोटी रुपये. तसेच या कंपनीचा नेट प्रॉफिट सुद्धा जबरदस्तपणे इन्क्रीज होत आहे. पहिले ही बँक लॉसमध्ये होती, नंतर 399 कोटी रुपयाच्या प्रॉफिटमध्ये, नंतर 771, नंतर 1153, नंतर 2605, नंतर 4000 आणि आता फायनान्शियल इयर 2025 या फायनान्शियल इयरमध्ये ही कंपनी 5,500 कोटी रुपयाच्या नेट प्रॉफिटमध्ये आहे. आणि मित्रांनो, थर्ड नंबरची बँक आहे इंडियन ओव्हरसीज बँक. आणि मित्रांनो, अवेलेबल डेटानुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 94.61%, FISची होल्डिंग आहे 0.22%, DISची होल्डिंग आहे 2.59% आणि पब्लिकची होल्डिंग आहे 2.58%. आणि मित्रांनो, या बँकला सेबीचा नियम फॉलो करण्यासाठी आपली 15% हिस्सेदारी सेल करावी लागेल. आणि मित्रांनो, जर आपण या बँकचा परफॉर्मन्स बघितला तर मित्रांनो, या कंपनीचा रेव्हेन्यू लगातार इन्क्रीज होत आहे. फायनान्शियल इयर 22 मध्ये या कंपनीचा रेव्हेन्यू होता 16,730 कोटी रुपये, नंतर फायनान्शियल इयर 2023 मध्ये 19,400 कोटी रुपये, नंतर फायनान्शियल इयर 2024 मध्ये 24,050 कोटी रुपये आणि आता फायनान्शियल इयर 2025 मध्ये इंडियन ओव्हरसीज बँकचा रेव्हेन्यू आहे 28,000 कोटी रुपयांपेक्षाही जास्त. तसेच मित्रांनो, जर आपण या बँकचा नेट प्रॉफिट बघितला तर ही कंपनी पहिले लॉसमध्ये होती, नंतर 831 कोटी रुपयाच्या प्रॉफिटमध्ये आली, नंतर 1,710 कोटी रुपयाच्या प्रॉफिटमध्ये, नंतर 2,000 कोटी रुपयाच्या प्रॉफिटमध्ये, नंतर 2,600 कोटी रुपयाच्या प्रॉफिटमध्ये आणि आता फायनान्शियल इयर 2025 मध्ये ही कंपनी जवळपास 3,500 कोटी रुपयाच्या प्रॉफिटमध्ये आली आहे. आणि मित्रांनो, चौथ्या नंबरच्या बँकचे नाव आहे सेंट्रल बँक ऑफ इंडिया. आणि मित्रांनो, अवेलेबल डेटानुसार या बँकमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 89.17%, FISची होल्डिंग आहे 1.27%, DISची होल्डिंग आहे 5.87% आणि पब्लिकची होल्डिंग आहे 3.59%. आणि मित्रांनो, या बँकला सेबीचा नियम फॉलो करण्यासाठी जवळपास आपली 15% हिस्सेदारी सेल करावी लागेल. आणि मित्रांनो, जर आपण या बँकचा परफॉर्मन्स बघितला तर मित्रांनो, या बँकचा रेव्हेन्यू लगातार इन्क्रीज होत आहे. फायनान्शियल इयर 2025 मध्ये या कंपनीचा रेव्हेन्यू होता 22,903 कोटी रुपये, नंतर फायनान्शियल इयर 2023 मध्ये या कंपनीचा रेव्हेन्यू आहे 25,657 कोटी रुपये, नंतर फायनान्शियल इयर 24 मध्ये या कंपनीचा रेव्हेन्यू आहे 30,000 कोटी रुपयांपेक्षाही जास्त आणि आता फायनान्शियल इयर 2025 मध्ये या कंपनीचा रेव्हेन्यू आला आहे जवळपास 34,000 कोटी रुपये. आणि मित्रांनो, जर आपण नेट प्रॉफिट बघितला तर ही कंपनी पहिले लॉसमध्ये होती, नंतर जवळपास 1,100 कोटी रुपयाच्या प्रॉफिटमध्ये, नंतर 1,700 कोटी रुपयाच्या प्रॉफिटमध्ये आणि आता फायनान्शियल इयर 2025 मध्ये ही कंपनी जवळपास 4,000 कोटी रुपयाच्या नेट प्रॉफिटमध्ये आली आहे. चला आता बोलूया पंजाब अँड सिंध बँकबद्दल. आणि मित्रांनो, अवेलेबल डेटानुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 93.85%, FISची होल्डिंग आहे 0.73%, DISची होल्डिंग आहे 4.32% आणि पब्लिकची होल्डिंग आहे 1.11%.
आणि मित्रांनो, या कंपनीला सेबीचा नियम फॉलो करण्यासाठी, या कंपनीच्या प्रमोटर्सला सेबीचा नियम फॉलो करण्यासाठी जवळपास आपली 14% हिस्सेदारी सेल करावी लागेल. आणि मित्रांनो, जर आपण या बँकचा परफॉर्मन्स बघितला तर या कंपनीचा रेव्हेन्यू लगातार इन्क्रीज होत आहे. फायनान्शियल इयर 2022 मध्ये या कंपनीचा रेव्हेन्यू होता 7,000 कोटी रुपये. फायनान्शियल इयर 2023 मध्ये या कंपनीचा रेव्हेन्यू आहे जवळपास 8,000 कोटी रुपये. नंतर फायनान्शियल इयर 2024 मध्ये या कंपनीचा रेव्हेन्यू आहे जवळपास 10,000 कोटी रुपये. आणि आता फायनान्शियल इयर 2025 मध्ये या कंपनीचा रेव्हेन्यू आहे जवळपास 11,500 कोटी रुपये. आणि मित्रांनो, जर आपण या कंपनीचा नेट प्रॉफिट बघितला तर ही कंपनी पहिले लॉसमध्ये होती, नंतर 1,000 कोटी रुपयाच्या प्रॉफिटमध्ये, नंतर 1,300 कोटी रुपयाच्या प्रॉफिटमध्ये आणि आता फायनान्शियल इयर 2025 मध्ये ही कंपनी 1,000 कोटी रुपयाच्या नेट प्रॉफिटमध्ये आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण अशा 5 PSU बँक्स बघितल्या ज्यामधून गव्हर्नमेंट आपली हिस्सेदारी सेल करू शकते. आणि मित्रांनो, मी डबल एकदा क्लिअर करून देत आहे की ही अपडेट रिपोर्टच्या थ्रू आली आहे. तर मित्रांनो, मला अपेक्षा आहे हा व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, हा व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे. माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉक्सना बाय करा, सेल करा किंवा होल्ड करा. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.